श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत पुदिन्याची चटणी. पुदिन्याची चटणीसाठी लागणारे साहित्य: पुदिना, हिरवी मिरची, मीठ, साखर, जिरे, 3-4 हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि लिंबू. हे सर्व साहित्य आपण घेणार आहोत आणि खूप सोपी चटणी आहे. एवढं काही अवघड नाही. खूप भारी लागते. हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. मस्तपैकी लिंबू टाकून घ्यायचं. आणि खरं म्हणलं तर ही चटणी आपण वडापावसोबत, समोशासोबत, पॅटीससोबत खाऊ शकतो. खूप भारी लागते ही चटणी. आणि ही चटणी काही एवढी अवघड नाही बनवायला, खूप सोपी आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं. मस्तपैकी हे मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं. खरंच खूप छान होती. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि खूप सोपी आहे, काही अवघड पण नाही आहे चटणी. नक्की. आता पहा किती छान असा कलर आला आहे, हिरवागार मस्त असा. खूप भारी चटणी झाली. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि ही चटणी खूप छान होते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.